सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण विज्ञान भाग 1 यामधील पहिलं प्रकरण पाहिलं होतं, परंतु आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील आपण विज्ञान भाग 2 मधील पहिलं प्रकरण पाहणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 त्यामधील पहिलं प्रकरण जे आहे तर आनुवंशिकता व उत्क्रांती हे आपण प्रकरण पाहणार आहोत. यामध्ये सजीवच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. त्यातले जे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण थोडं पाहूया. आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, नंतर उत्क्रांती, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, जाती उद्भव, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, उत्क्रांती पुरावे, लॅमार्क वाद आणि मानवी उत्क्रांती हे आपण पाहणार आहोत. याच्याबद्दल थोडी जी माहिती जी आहे ती आपण पाहणार आहोत. आता आनुवंशिकता व आनुवंशिक बदल जो आहे तो कसा होत गेला, कसा शोध लागत गेला याविषयी आपण थोडी माहिती पाहणार आहोत. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता आहे. आता एका पिढीतील जैविक लक्षणे जी असतील, म्हणजे एका पिढीमध्ये जे लक्षणे जे असतील ते लक्षणे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होणे, म्हणजे सजीव असेल, प्राणी असेल, समजा एखादा प्राणी असेल, तसाच प्राणी त्याची लक्षणे जी असतील, त्यातले जे लक्षणे असतील ते लक्षणे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. त्याला आपण काय म्हणणार आहोत? आनुवंशिकता म्हणणार आहोत. आधुनिक आनुवंशिकता प्रारंभ जो आहे, ज्याने सुरुवात केली, याचा जो अभ्यास करायला सुरुवात केली तो ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला आहे. आनुवंशिकतेचा आधुनिक जो प्रारंभ म्हणजे थोडक्यात काय अभ्यास जो आहे तो अभ्यास त्या जो सुरुवात केली ती यांनी केली. त्यांनी 1986च्या सुमारास बराच कालावधी त्याच्यावर संशोधन केलं आहे आणि आनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष त्यांनी शोधून काढले आहेत. 1901 साली ह्युगो द रिस यांचा उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील, म्हणजे जनुकांमध्ये जो बदल घडून येतो, जो अचानक बदल जो घडून आला त्याविषयी त्यांनी त्यामागील कार्यकारण जो भाव जो आहे तो त्यांनी समजून घेतला आहे. आणि 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्यांमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या यांनी त्यांनी शोध लावला आहे. कोणी लावला आहे? 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्यांच्या पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात असं त्यांनी सांगितलं आहे. तोपर्यंत हे कोणालाही माहिती नव्हतं की गुणसूत्र असतात जनुकांमध्ये, म्हणजे या पेशींमध्ये गुणसूत्र असतात, हे काही माहिती नव्हतं तोपर्यंत. जनुकांचे वहन म्हणजे जे जनुक असतील ते गुणसूत्रांच्या मार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने पुढचं संशोधन फार मोठं मोलाचं ठरलं आहे. म्हणजे काय, जनुकांचं वहन जे म्हणजे पेशींमध्ये वहन म्हणजे आहे, पेशी जी असेल त्यामध्ये गुणसूत्र आहेत आणि जे जनुके असतील ते जनुके कोणामार्फत वहन होणार आहेत तर ते गुणसूत्रामार्फत वहन होणार आहेत. म्हणजे प्रत्येक सजीवांच्या याच्यामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात, हे आपण नवीला पाहिलं आहे. म्हणजे मानवाच्या याच्यामध्ये 23 गुणसूत्र जोड्या असतील आणि ह्या गुणसूत्राच्या याच्यानुसार जे जनुके असतील ते जनुकांचे वहन एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्याचं वहन होत असतं. आणि पुढे 1944 साली ओसवाल्ड, एव्हरी, मॅकलिन, मॅककार्थी आणि कॉलिन यांनी या 3 लोकांनी त्रींनी काही विषाणू ओळखता, काही विषाणूमध्ये गुणसूत्रे जोड्या नसतील किंवा
DNA वगैरे नसेल, परंतु बहुतांश याच्यामध्ये सजीवांमध्ये या DNA ची हीच अनुवांशिक सामग्री असते. DNA आपण जनरली आता पाहतो आपण की अपत्य या पित्याचंच आहे का हे ओळखण्यासाठी, हा मुलगा याचाच आहे का हे ओळखण्यासाठी आपण नेहमी सांगतो की DNA चाचणी करा. DNA चाचणी करा म्हणजे काय, त्याच्यातले जे जनुके असतील, जनुकांमध्ये जे DNA असतील ते जर मॅच झाले, कारण की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते संक्रमित होतात, सेम संक्रमित होतात, म्हणजेच वडिलांचे जे जनुके असतील आणि मुलाचे जनुके असतील ते सारखे असतील, म्हणजेच त्याचं त्या व्यक्तीचा तो मुलगा असला पाहिजे किंवा मुलगी असली पाहिजे, म्हणजे अपत्य असलं पाहिजे, हे आपलं सिद्ध होतं. म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलं की DNA हीच अनुवांशिक सामग्री असते, हे त्यातून सिद्ध होते. आता पुढे जे प्रथिनांचं संश्लेषणाच्या प्रक्रियेत प्रतिकृती तयार केली आणि DNA ची प्रतिकृती तयार केली, त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जे जनुके आहेत, संकेत जे आहेत ते उलगडण्यास मदत झाली. त्यातून जनुकीय अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनर्संयोजी DNA तंत्र विकसित झाले. आता जी आपण पाहतोय म्हणजे ज्या विविध प्रकारच्या जाती आहेत पिकांवर मध्ये, ज्या विविध प्रकारच्या जाती निर्माण होत आहेत, म्हणजे हरित क्रांती जी झाली ती कशामुळे झाली आहे, ही जनुकांचा अभ्यास झालेला आहे. आणि या जनुकांच्या रेणूमध्ये दडलेले जे जनुके आहेत ते जनुक्यांचा या ठिकाणी उलगडा झालेला आहे. म्हणजे त्यात नेमकं काय काय आहे, त्यामध्ये काही बदल करून नवीन जाती तयार करण्यात आल्या आणि ही हरित क्रांती आता आपल्याला उपयोगात आली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 10 पोती होत होती त्या ठिकाणी आता 50-50 पोती धान्य होते. हाच आपल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की बदल काय झालेला आहे नेमका. आता हा जो आहे आपल्याला की प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण हे 3 पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. म्हणजे DNA मध्ये हे 3 प्रकारचे आपल्याला दिसून येणार आहेत. म्हणजे DNA मध्ये असलेले जनुके जे असतील, DNA मध्ये काय असणार आहे की जनुके असणार आहे ते RNAच्या मदतीने काय करतात, पेशीमध्ये जे कामकाज चालू आहे त्यामध्ये भाग घेतात आणि तसे शरीराच्या रचना व कार्य यावर सुद्धा ते नियंत्रण ठेवतात. म्हणजे जनुके जे असतील ते RNAच्या मदतीने हे सर्व काम करणार आहेत. आणि जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते. जे जनुके जे असतील त्या जनुकांमध्ये काय असणार आहे, या प्रथिनांच्या संदर्भामध्ये भरपूर माहिती या जनुकांमध्ये साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरिता आवश्यकता असते. म्हणजे प्रथिनांची आवश्यकता आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये प्रथिनांची आवश्यकता असतेच आणि ती योग्य प्रकारची जे प्रथिने जी आहेत शरीरासाठी जी उपयुक्त आहेत ते निर्मिती करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. या प्रथिनांची निर्मिती कोणामुळे होणार आहे, DNA मुळे, RNAच्या माध्यमातून होणार आहे. DNA मुळे होणार आहे प्रथिनांची निर्मिती, परंतु कोणाच्या माध्यमातून होणार आहे, RNAच्या माध्यमातून होणार आहे. यालाच सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारला तो सेंट्रल डोग्मा म्हणजे काय. सेंट्रल डोग्मा म्हणजे तुम्हाला एक सांगितलं की DNA जी प्रथिनांची जी निर्मिती करायची आहे ती प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून जी निर्मिती होते याला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणणार आहोत. म्हणजे DNA वरील जनुकाच्या साखळ्याचा जो DNA जे आपण सर्पिल आकाराचे, जे आपण मागच्या वर्षी देखील त्याची रचना पाहिली होती, सर्पिल आकाराचे असतात, ट्विस्ट अशी असतात, ते DNA असतात. त्या DNAच्या वरती जनुकांची काय असणार आहे, साखळी असणार आहे आणि या साखळीला आपण काय म्हणणार आहोत, mRNA. ते त्याच्यावरती ती निर्मिती होत असते. म्हणजे DNA जे आहेत त्याच्यावरील जे साखळ्या ज्या निर्माण होणार आहेत ते mRNA ची निर्मिती होणार आहे. होत असताना DNAच्या 2 धाग्यापैकी, DNAचे 2 धागे, तुम्हाला बोललो आठवीला तुम्ही 9वीला पाहिलं आहे की सर्पिल आकाराचे 2 धागे, एक इकडून जातो एक असं जातो. हे सर्पिल आकाराचे 2 धागे असतात. ते त्या 2 धाग्यापैकी एकच धाग्याचा वापर होतो आणि mRNAचा रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा, म्हणजे DNAचा धागा आणि mRNAची रेणू जे आहेत
या दोन्हीतील न्यूक्लियोटाईडचा क्रम एकमेकांना पूरक असतात. तुमच्या पुढची आकृती तुम्हाला दाखवणार आहे मी. त्या ठिकाणी एकमेकांना कसे पूरक आहेत ते या स्वरूपात एकमेकांना पूरक असतात. समजा हे mRNAचे आहेत आणि हे DNAचा हा एक धागा आहे. असे एकमेकांना असे जवळ येतात आणि ते एकमेकांना पूरक असतात. अशा पद्धतीने असतात. त्याचबरोबर DNA3 थायमिनऐवजी DNA मध्ये काय आहे तर थायमिन आहे. तर थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. हा बदल या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे RNA मध्ये आणि DNA मध्ये काय बदल दिसून येईल तुम्हाला की DNA मध्ये थायमिन आहे आणि दुसरा RNA मध्ये काय आहे युरॅसिल असणार आहे. आणि यालाच आपण RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच आपण काय म्हणणार आहोत प्रतिलेखन म्हणणार आहोत. पहिला जो पॉईंट होता यामधला प्रतिलेखन म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेला आहे. थोडक्यात काय होणार आहे की जो DNA जो आहे तो DNA वरील ज्या mRNAच्या ज्या साखळ्या असतात जनुकांच्या ज्या साखळ्या असतात त्या mRNA असतात. mRNA त्यामध्ये त्या ठिकाणी निर्मिती होते. साखळीनुसार mRNAची निर्मिती होते आणि mRNA आणि DNAचा एक धागा आणि mRNAचे रेणू हे एकमेकांना पूरक असतात आणि त्यापासून काय होतात ते न्यूक्लियोटाईडचा क्रम एकमेकांना पूरक असतात आणि त्याबरोबर DNAची 3 थायमिनऐवजी जो आहे DNA मधील थायमिनऐवजी mRNA मधील युरॅसिल असतो आणि यालाच आपण RNA ची निर्मिती करणे याला आपण प्रतिलेखन म्हणजे हा जो पहिला पॉईंट जो आहे तो प्रतिलेखनाचा या ठिकाणी स्पष्ट होतो. आता प्रतिलेखन कसं पद्धतीने होतं ते बघूया आपण. हे बघा तुम्हाला बोललो तुम्ही हा mRNAचा धागा आहे असा चालला हा वरती आणि हा एक धागा असा खाली आलेला आहे. हा एक असा आणि हा हे एकमेकांना बघायचं पूरक दिसत आहेत जॉईंट होतात म्हणजे लांबून थोडेसे असे होतात आणि त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं की एकमेकांना ते पूरक असतात हे आपण पाहिलं होतं. म्हणजे इथं नेमकं प्रोसिजर काय होते तर पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी केंद्रकात काय तयार होणार आहे की पेशी केंद्रकात mRNA तयार होतो आणि तो पेशी द्रव्यात येतो. आता तुम्हाला माहिती आहे की केंद्रक असणार आहे केंद्रकाच्या अवतीभोवती पेशी द्रव्य असणार आहे. तो पेशी द्रव्यामध्ये येतो mRNA जो पेशी केंद्रकात असतो तयार झालेला जो पेशी केंद्रकात जो तयार झालेला mRNA जो आहे तो काय करतो पेशी द्रव्यात येतो आणि पेशी द्रव्यात येताना DNA वरील जे सांकेतिक संदेश म्हणजे जसं एखादा संदेश काही लँग्वेज असतात की शॉर्टमध्ये बोलायचं असतं काही मुलं शॉर्टमध्ये बोलतात ते फक्त समोरच्या व्यक्तीलाच त्या मुलालाच माहिती असतं की सांकेतिक चिन्ह काय आहे आणि शब्दाला आपण काय म्हणायचं ही सांकेतिक भाषा असते ती. तशी या ठिकाणी सुद्धा सांकेतिक भाषा असणार आहे की त्याला कोड म्हटलं गेलेलं आहे आणि ते कोड DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. म्हणजे DNA वरील जो सांकेतिक जो संदेश जो आहे तो संदेश हा mRNA येताना घेऊन येतो आणि तो संदेश म्हणजे काय असणार आहे तो संदेश असा असणार आहे अमिनो आम्लाकरिता तो संदेश असणार आहे. अमिनो आम्लाकरिता संदेश असणार आहे की अमिनो आम्ल जे तयार करायचं आहे त्यासाठी तो संदेश असणार आहे. म्हणजे अमिनो आम्लाकरिता असलेले संकेत जो असणार आहे ते 3 न्यूक्लियोटाईडच्या स्वरूपामध्ये असणार आहेत. 3 स्वरूपात हे बघा या ठिकाणी 1 2 3 या 3 स्वरूपात म्हणजे 3-3चा एक गट तयार होतो. ते न्यूक्लियोटाईड्स आहेत हे जे आहेत हे न्यूक्लियोटाईड्स आहेत. या 3-3 यांचा जो गट तयार होणार आहे तो अमिनो आम्लाकरिता जो संकेत आहे तो त्याच्यावर असणार आहे न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या स्वरूपात असणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत ट्रिपलेट कोडॉन असं म्हणणार आहोत. म्हणजे 3 जे न्यूक्लियोटाईड असतात ते अमिनो आम्लाचे जे असतात संदेश त्याच्यावर असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत ट्रिपलेट कोडॉन असं म्हणणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे RNA पॉलिमरेज हे दिसतं आहे RNA न्यूक्लियोटाईड्स हे तुम्हाला दिसतं आहे बघा इथं दाखवलेत 1 2 हे 3 दाखवलेत न्यूक्लियोटाईड्स म्हणजे हे पण न्यूक्लियोटाईड्स आहेत परंतु हे 3-3चा ग्रुप या ठिकाणी दिसतोय तुम्हाला त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणणार आहोत. आता कोडॉन शब्द आलेला आहे म्हणजे सांकेतिक जो संदेश आलेला आहे तो तिघांवरती असणार आहे. तो सांकेतिक संदेश काय असणार आहे तो अमिनो आम्लाकरिता काय असणार आहे तो त्याला आपण प्रतिलेखन असं म्हणणार आहोत. भारतीय वंशाचे
डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सुद्धा काय केलं आहे की 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याचा प्रयत्न केला आहे, काही शोधून काढले त्यांनी. भारतीय शास्त्रज्ञ जी होती भारतीय वंशज डॉक्टर हरिगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याचा कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आता हजारो कोडॉन आहेत, परंतु सुरुवातीला एवढं माहिती नव्हतं की कोडॉन किती असतील, परंतु 20 अमिनो आम्लाकरिता त्यांनी जे कोडॉन शोधून काढलेत आणि त्यांच्याबरोबर आणखी 2 शास्त्रज्ञ होती आणि शोध लावला यांनी कोडॉनच्या संदर्भामध्ये, आणि म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. 1968 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक त्या 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिक मिळालं आहे. आता यांनी काय म्हटलं या ठिकाणी की प्रत्येक mRNA जो आहे तो mRNA हा हजारो कोडॉननी बनलेला असतो. हजारो कोडॉन आहे. संदेश जो आहे, आता कोडॉन तुम्हाला सांगितलं की ट्रिपलेट कोडॉन म्हटलं आहे, म्हणजे 3 मिळून असे कोडॉन आहेत, तर हजारो कोडॉननी तयार झालेला आहे हा mRNA. त्यावरील संदेशानुसार त्यावर जो संदेश आलेला आहे तो काय संदेश असणार आहे की प्रथिने तयार करायची आहेत, आणि हे प्रथिने तयार करण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे तर अमिनो आम्लाची आवश्यकता आहे. आणि हे अमिनो आम्ल कोण आणून देणार आहे तर ते कोण tRNA त्या ठिकाणी पुरवण्याचं काम करणार आहे. हे अमिनो आम्ल कोण करणार आहे की tRNA हा करणार आहे. म्हणजे प्रथिने तयार करायचीच आहेत, परंतु त्या प्रथिनांमध्ये अमिनो आम्लांची आवश्यकता आहे आणि हे अमिनो आम्ल पुरवण्याचं काम tRNA करणार आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं असेल. जसा म्हणजे tRNA वरती म्हणजे mRNA वरती जसं कोडॉन असतात तसंच पूरक, त्याच्या पूरक हा कोडॉनसुद्धा tRNA वरती असतो. ह्या म्हणजे त्याला अँटी कोडॉन असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे पूरक क्रम. जसं mRNA वरती जसा पूरक क्रम म्हणजे कोडॉन आहेत तसंच त्याचा सारखा पूरक क्रम असलेला tRNA वरती सुद्धा असणार आहे, आणि त्याला आपण अँटी कोडॉन असं म्हटलं जाणार आहे. आणि या क्रियेला भाषांतरण, दुसरा जो पॉईंट आहे, पहिला जो पॉईंट होता प्रतिलेखनाचा, दुसरा जो पॉईंट होता भाषांतरण जो होता, तो भाषांतरण या ठिकाणी आपला स्पष्ट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रथिने तयार करताना अमिनो आम्लाची आवश्यकता आहे, आणि हे अमिनो आम्ल कोण आणून देणार आहे, कोण पुरवणार आहे तर tRNA पुरवणार आहे. जसं कोडॉन असणार याच्यावरती mRNA वरती, तसंच त्याचा पूरक क्रम जो आहे तसाच tRNA वरती असणार आहे, आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत, भाषांतरण असं म्हणणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, हे केंद्रक होतं. या केंद्रकातून म्हणजे पेशीद्रव्यात आलेला आहे mRNA, आणि त्याच्यावरती काही संकेत असणार आहेत, आणि हे संकेत आपल्याला सांगितलं की अमिनो आम्लाच्या संदर्भामध्ये असणार आहे, आणि त्याची कशी मदत होते या ठिकाणी आपल्याला दिसतंय. हा tRNA बघा अमिनो आम्ल पुरवण्याचं काम करणार आहे. अशा पद्धतीने हे अमिनो आम्ल तयार केलं जातं, म्हणजे प्रथिने तयार केलं जातं आहे, हे आपल्याला दिसतंय. पुढचा पॉईंट जो आहे या ठिकाणी स्थानांतरण, हा जो आहे तो स्थानांतरण बघायचं आहे, ट्रान्सलोकेशन हे आपल्याला पाहायचं आहे. नेमकं काय होतं या ठिकाणी, tRNA जो आहे हा tRNA आणलेल्या अमिनो आम्लाची, हे आता आपण मागच्या वेळेस पाहिलं आपण की अमिनो आम्ल कोण आणणार आहे, tRNA आणणार आहे. तो काय करतो की पेप्टाइड्स बंधाने शृंखला तयार करण्याचं काम करणार. पेप्टाइड शृंखला म्हणजे बघा हे 3 1 2 3 1 2 3 म्हणजे अशी पेप्टाइड्स, या तिघांना म्हटलेलं आहे ट्रिप्लॉन्स कोडॉन आपण म्हटलं होतं. तर असे या ठिकाणी शृंखला म्हणजे एकामागून एक अशा शृंखला तयार होतात, करण्याचं काम कोण करणार आहे, हा स्मॉल r आहे डॅश RNA हा करणार आहे, म्हणजे रायबोझोम्स करणार. आणि या दरम्यान रायबोझोम्स म्हणजे हा आणि mRNAचा एका टोकाकडून म्हणजे एका टोकाकडून पुढच्या टोकाकडे, परत पुढच्या टोकाकडे, परत या टोकाकडे असा तो सरकत जातो, म्हणजे एका ठिकाणून तो स्थानांतरित होत जातो. हे 3 असे, आणि म्हणून त्याला म्हटलं गेलं आहे ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण असं म्हटलं गेलेलं आहे.
म्हणजे या आकृती तुम्हाला स्पष्ट झालं आहे की आरंभिक कोडॉन असणार आहे, नंतर tRNA जो आहे तो tRNAचा जो आम्ल जे अमिनो आम्ल आणणार आहे तो, नंतर पेप्टाइड्स अमिनो आम्लांची पेप्टाइड्स बंधने कोण करणार आहे, तर हा RNA करणार आहे आणि ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते असे ते पेप्टाइड्सने पुढे पुढे जात असतात शृंखलेद्वारे बंधाने तीन याचे बंध पुढे पुढे सरकत असतात आणि म्हणून त्याला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हटलं गेलं आहे, स्थानांतरण म्हटलं गेलं आहे. थोडा पुढचा पॉईंट बघा. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखला असतात. हे आपण एक शृंखला पाहिली, असे अनेक शृंखला असतात आणि हे अनेक शृंखला प्रथिने तयार करत जातात आणि हे प्रथिने तयार असे अनेक प्रकारचे प्रथिने यामध्ये तयार होतात आणि ते एकत्र म्हणजे शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीचे प्रथिने तयार होतात. असे अनेक प्रकारचे प्रथिने तयार होतील, गुंतागुंतीचे प्रथिने तयार होतील आणि हे प्रथिने काय करणार आहेत की शरीरातील जे कार्य जे आहे ते कार्य करण्याचं विविध कार्य पार पडतात या प्रथिनांच्या सहाय्याने. म्हणजे एक प्रथिनाच्या सहाय्याने वेगळा, दुसऱ्या प्रथिनाच्या सहाय्याने वेगळा, म्हणजे कार्य करण्याची जी आहे ते हेच प्रथिने करतात. ही गुंतागुंती होणार आहे, परंतु शरीरामध्ये त्याचं कार्य काय आहे हे ठरलेलं असणार आहे आणि त्यानुसार ते त्याचं कार्य पार पडत असतात आणि त्याच्यावरती त्या स्वरूपाचे नियंत्रणसुद्धा ते करतात. म्हणजे वाढ जर असेल तर वाढ किती करायची हे ठरलेलं असणार आहे. असं कधी होत नाही की एका माणसाची वाढ फार मोठी झाली आहे, एका माणसाची फार कमी झाली, असं होत नाही. म्हणजे नियंत्रणसुद्धा या काय होणार आहे, या प्रथिनांमार्फत होणार आहे. हा जो पुढचा प्रकार दिसतो आपल्याला, तर सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. म्हणजे एक सजीव जसा असेल तसा सजीव निर्माण करण्याचं काम यामध्ये होणार आहे. यातील काही जनुके जशी तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होणार आहे. एका पिढीमध्ये जसे जनुके असतील तेच पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होणार आहे. परंतु काय होतं यामध्ये, या आकृतीत आपल्याला काय दिसतं आहे, ही जी प्लेट दिसते आहे ही 3 ट्रिप्लॉन्स कोडॉन जे म्हटलं की तो काय होतो, तो विस्थापित होतो, जनुकामध्ये अचानक बदल होतो. म्हणजे यामध्ये जे जसं तसं येणार आहे, मुलामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. परंतु अचानक जर काही बदल झाला, म्हणजे ट्रिप्लॉन कोडॉन जो आहे तो अचानक जर बदल झाला तर तो असा बदल होतो, हा रिप्लेस होतो, त्या जागेवर दुसरा येऊन बसतो. इथं अचानक आपली जागा बदलतो आणि त्यामुळे तो लहानसा बदल घडून येतो आणि त्यालाच आपण म्हणायचं आहे उत्परिवर्तन असं म्हणायचं आहे. आणि ह्या उत्परिवर्तनामुळे बरेच प्रकारचे आजार, काही गंभीर आजार आहेत, काही नॉर्मल प्रकारचे आजार आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोतच आपण. परंतु कोणकोणते ते आजार होतात, तर सिकल सेल ॲनेमियासारखे आजार, जनुकीमध्ये जनुकीय बदल, म्हणजे हा जो बदल झाला या ठिकाणी, हा जो इथून रिप्लेस इथं आला आणि हा इथं बाहेर पडला, हा नॉर्मल जो बदल आहे, तर हा नॉर्मल बदलामुळे सुद्धा काही मोठे आजारसुद्धा उद्भवू शकतात. ही विकृती निर्माण होतात. म्हणजे जनुके ॲनेमियासारखे जे आहेत किंवा सिकल सेलसारखे आहेत, ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करतात. डार्विनचा नैसर्गिक सिद्धांत जो आहे, निवडीचा सिद्धांत जो आहे, तो म्हणजे काय करतो की एखादा घटक जर त्याला त्या वातावरणाशी सहमत करायचं असेल किंवा वातावरणाशी जुळून घ्यायचं असेल तर त्यासाठी तो काय करतो, नैसर्गिक निवड करणार आहे. तसं या ठिकाणी सुद्धा आहे. या ठिकाणी त्याला याला इथं यायचं आहे, हा बदल जो आहे की इथं आला आणि हा इथं रिप्लेस झाला, तर त्यामुळे काय होणार आहे, जनुकांमध्ये बदल झाला. आणि हा बदल हा झाला आपण मानवी याच्यामध्ये बदल झाला. परंतु जर आपण पिकांमध्ये जे बिया जे पाहिले आपण, तर त्यामध्ये जर जनुकीय बदल जर घडून आले तर त्यापासून आपण अशा विविध प्रकारच्या जाती आपण निर्माण केल्या आणि त्या जातींसाठी म्हणजे जाती निर्माण केल्यामुळे आपलं अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे. पुढचा पॉईंट जो आहे उत्क्रांती, इव्होल्युशन. आता उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. सावकाश, तो काय एका वर्षांनी होणारा बदल नाही आहे की 2 वर्षांनी होणारा बदल नाही आहे.
काही कोटी वर्ष लागली आहेत. ह्या बदल व्हायला हजारो वर्ष, लाखो वर्ष, कोटी वर्ष लागलेली आहेत की हा जो बदल हळूहळू होत गेला त्याला आपण उत्क्रांती असं म्हणायचं आहे. आणि ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असणार आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत की मानव कसा होता आणि कसा बदल होत गेला आणि त्याची पूर्वज कशी होती, काही प्राण्यांची पूर्वज आणि आपले पूर्वज एकसारखी होती का, आणि त्यामधून जो बदल घडून आला, सावकाश जो बदल घडून आला त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की उत्क्रांती म्हणजे त्या ठिकाणी लक्षात येईल. तर अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या सजीव सृष्टीबद्दल अनेक बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. आणि अशी लक्षणं जी असतील एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे लक्षणं जातात, पिढ्यामध्ये बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. तुम्हाला मी सांगितलं की हे जे विविध प्रकारच्या जाती निर्माण झाल्या पिकांमध्ये, बियाणांमध्ये, तर हा बदल आपल्याला जो दिसून येतो त्याला आपण उत्क्रांती असं म्हणणार आहोत. आणि ते एका वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी नाही आहे. हा जो बदल दिसून येतो आपल्याला त्याची थोडी माहिती या ठिकाणी दिली आहे. कसा बदल होत गेला या ठिकाणी हा जो पॅरेग्राफ आहे तो कसा बदल होत गेला या ठिकाणी थोडं दिलेलं आहे की सुरुवातीच्या फार वर्षापूर्वी सेंद्रिय म्हणजे सजीव वगैरे काही नव्हतं, परंतु सेंद्रिय पदार्थ, असेंद्रिय अशी काही संयुग होती आणि ती एकत्र आली, त्यापासून एक संयुग तयार झालं. आणि त्या संयुगांपासून नंतर त्या रसायने जे वातावरणात जे रसायने जी होती ते रसायने त्यांनी ग्रहण केली आणि त्यापासून एक पेशी तयार झाली. आणि नंतर एक पेशीय सजीव तयार झाले. आणि एक पेशी तुम्हाला सर्वांना माहिती अमिबा आहे, क्लोरेला आहे, यांचं विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत त्याचं नंतर म्हणजे एक पेशीपासून काय झाले आपल्याला विविध प्रकारचे जाती निर्माण झाल्या. एक पेशीपासून बहुपेशीय प्राणी तयार झाले. हा जो क्रम जो बघितला आपण, हा क्रम लगेच झालेला नाही आहे. तो हळूहळू बदल होत गेलेला आहे आणि तो बदल आपल्याला आतापर्यंत दिसून येतोय. या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी सांगितली आहे. म्हणजे विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंत हा बदल म्हणजे जे सजीव आढळून आले, जे संयुग आढळून आले ते विषुववृत्तावर पण आढळून आले, खडकांमध्ये पण आढळून आले, समुद्रामध्ये पण आढळून आले, त्या सर्व ठिकाणी आपल्याला आढळून आले. आता पुढचा जो आहे उत्क्रांतीचा सिद्धांत, थेरी ऑफ इव्होल्युशन. काय सांगितलं आहे ते आणि जे मागे तुम्हाला बोललो त्या संदर्भातच आहे की पहिला सजीव हा जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रामध्ये निर्माण झाला असावा, असा शास्त्रज्ञ लोक सांगतायत की निर्माण झाला असावा. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एक पेशीय सजीव निर्मिती झाली. क्रमाक्रमाने बदल होत गेले. नंतर तो कायापालट होत गेला आणि 300 कोटी वर्षाचा हा जो कायापालट जो आहे तो 300 कोटीचा वर्षाचा आहे. आणि हा बदल, हा विकास हा सर्वव्यापी आहे. म्हणजे असं नाही की एका ठिकाणी जो झालेला आहे एका सजीवांमध्ये झालेला असं नाही आहे. सर्व सजीवांमध्ये तो बदल आपल्याला सर्वव्यापी झालेला आहे, सर्व अंगांनी पण झालेला आहे. म्हणजे जसं शरीराचा सर्व अंग आहे, एका अंगाचा बदल नाही आहे, पूर्ण शरीराचा तो सर्वांगीण विकास या ठिकाणी झालेला आहे. आणि यामुळे या सर्व प्रक्रियेला आपण क्रमविकास अथवा उत्क्रांती असं म्हटलं गेलेलं आहे. आता पुरावे, आता उत्क्रांतीचे पुरावे द्यावे लागतील, नाहीतर आपण जे आता बडबडलो त्याला काही अर्थ राहणार नाही आहे. म्हणजे त्याला पुरावे द्यावे लागतील. पुरावे असतील तरच शास्त्र लोकांनी सिद्ध केलं आहे. म्हणून कोणकोणते पुरावे असतील ते आपण पाहूया. पहिला पुरावा जो आहे बाह्यरूपीय पुरावे. बाह्यरूपी पुरावे म्हणजे कोणते ना बघा, बाह्यरूपी पुरावे असणार हे. आता याच्यात काय काय नाही, बाह्यरूपी पुरावे म्हणजे काय असणार याच्यामध्ये, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. म्हणजे बाहेरून आता यांची नाकं बघा आपल्याला सारखे दिसत आहेत. नाकं सारखे, जरी हा प्राणी वेगळा आहे, हा प्राणी वेगळा आहे, हा प्राणी वेगळा आहे, तरी यांची नाकं आपल्याला सेम दिसत आहेत. कान पण सेम दिसत आहेत बघा. आणि केस पण दिसत आहेत, यांच्या शरीरावरती केस पण दिसत आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, यांचे पूर्वज हे काय असले पाहिजे, सारखेच असते, एकच असला पाहिजे. या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बघा,
हे झाड वेगळं आहे, हे आंब्याचं झाड दिसतं आहे, हे चिक्कू झाड दिसतं आहे, हे लिंबूचं झाड दिसतं आहे. या झाडांमध्ये काय साम्य काय दिसून येतं आहे, तर यांचे पानं जी आहेत या ठिकाणी शिरा जी आहेत त्या शिरा आपल्याला सारख्या दिसून येत आहेत. पानांची रचना पण सारखी दिसून येते, फळंसुद्धा गोल असतात हे सारखे दिसून येत आहेत. म्हणजेच यांचे जे जनुके असतील ते सारखे असतील. म्हणजे पूर्वज जे आहेत पहिले जे आहेत ते एक सारखे असले पाहिजे तिघांचे. ज्या अर्थी जाती वेगवेगळ्या झाल्या, जे नैसर्गिक डार्विनच्या सिद्धांतानुसार जाती ह्या वेगवेगळ्या झाल्या, परंतु यांचे जे पूर्वज जर पाहिले आपण तर आपल्याला सारखे दिसून येतील. म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. आता दुसरा पुरावा काय आहे तर शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरातील आतील सुद्धा पुरावे महत्त्वाचे आहेत. आता बाह्यरूपीय आपण पुरावे पाहिले आपण, आता आपण काय पाहणार आहोत आतील. या ठिकाणी मानवाचा हात आहे, मांजरीचा पाय दिसतोय तुम्हाला, वटवाघळाचा चर्मपर दिसतोय आणि देवमाशाचा पर दिसतोय. यामध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे, यामध्ये जरी पक्षी वेगवेगळे आहेत, प्राणी वेगवेगळे आहेत, परंतु त्यांचे जर आपण पाहिले, हे बघा इथं हा जॉईंट जर पाहिला तर हे जॉईंट आपल्याला साम्य दिसून येत आहेत. हे जॉईंट आणि हे जॉईंट हे साम्य दिसून येत आहेत. नंतर हे जे आहेत त्याचे पंजे दिसत आहेत, ते पंजे पण आपल्याला सारखे दिसून येत आहेत. म्हणजे काही पंख आहेत, काही पाय आहेत, हा बदल आपण या ठिकाणी काहींचे पाय आहेत, काहींचे हात आहेत, परंतु जॉईंट जे आहेत ते एक सारखे दिसून येत आहेत. म्हणजेच काय की हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करतायत. म्हणजे यांचे पूर्वज जे आहेत यांचे पूर्वज हे सारखे असले पाहिजे की समान असले पाहिजे, हे आपण या ठिकाणी दाखवत आहे. पुढचा पुरावा कोणता आहे, तिसरा पुरावा अवशेषांग. अवशेषांग म्हणजे अगोदर समजून घ्या. अवशेषांग म्हणजे काय की सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगाकांना अवशेषांग म्हणतात. म्हणजे त्यांची वाढ झाली नाही आहे, पण शरीरात आहेत, निरुपयोगी आहेत किंवा लोप पावलेले आहेत, ऱ्हास झाले आहेत, यांना आपण काय म्हणणार आहोत, अवशेषांग म्हणणार आहोत. आता जनरली जे आहेत कोणते असणार आहेत, काहींना ते उपयोगी असणार आहेत, काहींना ते निरुपयोगी असणार आहेत. तर आता मानवामध्ये जर पाहिलं आपण तर आंत्रपुच्छ असणार आहे, परंतु हा आंत्रपुच्छ हा आपल्याला निरुपयोगी आहे. परंतु तोच हा आंत्रपुच्छ जो आहे तो प्राण्यांमध्ये जे रवंथ करतात, जे प्राणी रवंथ करतात त्यांच्यामध्ये फार उपयोगी आहेत. रवंथ करतात त्या ठिकाणी हा उपयोगी आहे. दुसरं या ठिकाणी अक्कलदाढ आहे किंवा कानाचे स्नायू आहेत. मानवाच्या याच्यामध्ये कानाचे स्नायू आपल्याला काही उपयोगाचे नाहीत, परंतु इतर जे आहेत प्राणी आहेत त्यांना कान हलवण्यासाठी त्याचा उपयोग आहे. म्हणजे मानवाला उपयोग नाही, परंतु इतर प्राण्यांना उपयोग आहे. परंतु ते स्नायू आपल्यामध्ये असणार आहेत, पण अविकसित असणार आहेत, म्हणजे ऱ्हास त्याचा असणार आहे. या ठिकाणी अक्कलदाढ आहे पण त्याचा उपयोग आपल्याला नाही. या ठिकाणी माकड आहे, माकड हाड आहे, परंतु मानवाला त्याचा काही उपयोग नाही. या ठिकाणी पुढचा जो प्रकार आहे तो पुराजीव विशेषक पुरावे. या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, हे सांगाडे दिसत आहेत. सांगाडे म्हणजे फार वर्षापूर्वी पूर येऊन गेला असेल, नंतर भूकंप येऊन गेला असेल, प्राणी वगैरे गाडले गेले असतील, त्याचे सांगाळे गाडल्यानंतर मावसल भाग काय झालं, जमिनीमध्ये विघटन झालं असेल आणि सांगाळे फक्त उरले आहेत. म्हणजे फार वर्षापूर्वीचा लावायचा असेल की किती वर्षापूर्वीचे हे प्राणी होते, तर तो पुराजीव विषयक पुरावे जीवाश्म विज्ञान या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. हा या ठिकाणी दिलं आहे की कोट्यावधी वर्षापूर्वी जीव अस्तित्वात होते हे आपल्याला यामध्ये सांगता आपल्याला येतं आहे, आणि याला जीवाश्म असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पुढे पाहूया.